राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकरी मित्रांनो, तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। राज्यात 27,000 हेक्टरला अवकाळीचा फटका, कृषी मंत्री कोकाटे यांची माहिती। तर आता पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईचे देखील आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, यंदा राज्यामध्ये मान्सून भरभरून कोसळणार। केरळमध्ये वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा मान्सून यंदा महाराष्ट्रातही आता लवकरच दाखल होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विमा वाटपाला पुन्हा एकदा गती मिळाली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी 13,000 रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी 36,000 रुपयापर्यंत पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत आहे, तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार, महसूल मंत्री तथा चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा पाहायला मिळत आहे। आता पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यामध्ये येणार असल्याचा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे। जो कर्जमाफीची भाषा करेल त्यालाच शेतकरी मतदान करणार, रविकांत तुपकर यांचे स्पष्ट मत। राज्यातील शेतकऱ्यांवर 30,000 कोटी रुपयांचे कर्ज, तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष। खताचे लिंकिंग अजिबात खपून घेणार नाही, कृषी मंत्री कोकाटे यांचा खत कंपन्यांना आता कडक इशारा पाहायला मिळत आहे। खताचे लिंकिंग आता अजिबात खपून घेणार नाही असा इशारा। शेतकऱ्यांना सिबिल सक्ती केल्यास आता कठोर कारवाई, मुख्यमंत्री फडणवीस यांची बँकांना आता ताकीद पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना सिबिल सक्ती केल्यास आता कारवाई करण्यामध्ये येणार आहे। महत्त्वाची बातमी, पुढील 10 दिवस अवकाळीचे संकट कायम असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा आहे। 10 दिवस अजून पावसाची शक्यता। खरीप पेरा 156 लाख हेक्टरच्या पुढे नेण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट, कृषी विभागाचा बियाणे आणि खते पुरेसे असल्याचा देखील दावा। यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढणार, तर आता घरगुती बियाणे वापरण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला। 8 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। तर आता तब्बल 24,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना आता 40,000 रुपयापर्यंत मिळणार कर्ज। महिलांना आता स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न पाहायला मिळत आहे। आता 40,000 रुपयापर्यंत लाडक्या बहिणींना कर्ज देण्यामध्ये येणार आहे। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये आता जालना जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून विशेष करून आता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 97 कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे। केवायसी केली तर शेतकऱ्यांना आता हप्त्याचा लाभ मिळणार आहे। अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, अखिल भारतीय किसान सभेची मागणी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे। सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्यासाठी राज्य सरकार सौर ऊर्जेवर आधारित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे।
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. योग्य वेळ आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये. नीलम गोरे यांची माहिती. महायुतीबाबत आता फडणवीस शिंदे पवार निर्णय घेतील असं देखील यावेळी त्या म्हटल्या आहेत. आता लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देखील मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. महायुती सरकार आता लवकरच याबाबत निर्णय घेण्याची शक्यता. शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार पीक विम्याची रक्कम. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. फक्त आता लक्षपूर्वक ऐका. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली असून यामध्ये आता बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे. सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत. त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा. सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 144 कोटी रुपयांचा निधी आता जमा होत असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची आस. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अपेक्षेने थेट पीक कर्ज वितरणावर आता परिणाम झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असला तरी आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अपेक्षेमुळे आता थेट पीक कर्जावर देखील आता परिणाम झाले असल्याचे चित्र. कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर अन्नत्याग आंदोलन करणार. माजी कृषी मंत्री बच्चू कडू यांचा आता राज्य सरकारला इशारा. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. एकनाथ शिंदे. शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी मोहिमेला गती द्या. शिवराजसिंह चौहान यांचे निर्देश पाहायला मिळत आहेत. आता कोणत्याही शासकीय योजनांचा जर शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आता फार्मर आयडी आवश्यक असल्यामुळे आता शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी काढून घ्यावे असे देखील आता आव्हान करण्यामध्ये येत आहे. त्याचबरोबर आता कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी मोहिमेला गती द्या असे देखील आता आव्हान पाहायला मिळत आहे. बाजारभाव पाहून कांद्याची विक्री शक्य. तर आता शासनातर्फे कांदा चाळीसाठी 87,500 रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यामध्ये येत असल्यामुळे आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता शासनातर्फे कांदा चाळीसाठी 87,500 रुपयांचे अनुदान देण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आव्हान. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. विशेष करून आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील 8,856 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 22 कोटी रुपयांचा निधी आता जमा होत असल्यामुळे तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तब्बल आता 22 कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3,664 खते तर 3,730 बियाणे विक्री केंद्रे. कृषी विभागाची माहिती. तर आता मान्यताप्राप्त शासन मान्य दुकानामधूनच शेतकऱ्यांनी खरेदी करावी असे देखील आता कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान पाहायला मिळत आहे. कारण की आता बाजारामध्ये बोगसगिरीचे प्रमाण वाढत जात असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खते खरेदी करताना सावधगिरीचे देखील आता आव्हान करण्यामध्ये येत आहे. कृषी विभागाचा कडक इशारा. महत्त्वाची बातमी. शेती नुकसानीचा पंचनामा आता तंत्रज्ञानाद्वारे. सॅटेलाइट प्रतिमा व नव्या निकषानुसार आता शेतकऱ्यांना भरपाई मिळणार. राज्य शासनाचे धोरण पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेती नुकसानीचा पंचनामा तंत्रज्ञानाद्वारे होणार असून आता नव्या निकषानुसार शेतकऱ्यांना भरपाई मिळणार. शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. फक्त आता लक्षपूर्वक ऐका. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम आता वितरित करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता काहीच काळजी करण्याची गरज नाही. कारण की आता तुमच्या देखील बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. फक्त आता लक्षपूर्वक बातमी ऐका. आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच उर्वरित रक्कम ही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल अशी माहिती कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली असल्यामुळे
असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित असलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता पीक विमा तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान राज्य सरकारद्वारे करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करा, आमदार राम भदाने यांची कृषी विभागाला सूचना पाहायला मिळत आहे। धुळे देखील जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पंचनामे करण्याचे कृषी विभागाला आदेश। कांदा खरेदी लांबणीवर उपखरेदीदार निवडीच्या प्रक्रियेला यंदा विलंब झाल्याचे चित्र असल्यामुळे आता कांदा खरेदी लांबणीवर असल्याचे पाहायला मिळत आहे। पुढच्या आठवड्यामध्ये आता खरेदी सुरू होण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे। कांदा खरेदी लांबणीवर असल्यामुळे आता पुढच्या आठवड्यामध्ये खरेदीची शक्यता। मायबाप सरकार बोनस मिळणार तरी कधी? धान उत्पादक शेतकऱ्यांचा राज्य सरकारला प्रश्न पाहायला मिळत आहे। राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचे बोनस जाहीर केले होते, मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बोनसची रक्कम जमा होत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा आहे। त्याचबरोबर बोनस कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। आता राज्य सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींची महायुती सरकार पुन्हा पडताळणी करणार आहे। यामुळे आता अनेक लाडक्या बहिणी अपात्र देखील ठरण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय असून आता पडताळणी सुरू होणार आहे। कांद्याला अवकाळीचा मोठा फटका। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळत आहे। अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाले असल्यामुळे आता कांद्याला देखील अवकाळीचा मोठा फटका पाहायला मिळत आहे। यामुळे आता शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे चित्र। जगात डाळींच्या निर्यातीमध्ये भारताची दमदार वाटचाल। 11 महिन्यांमध्ये 5,650 कोटींची परकीय कमाई पाहायला मिळत आहे। अन्न धोरणामध्ये देखील बदल पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर जगामध्ये डाळीच्या निर्यातीमध्ये आता भारताची दमदार वाटचाल असून 650 कोटी रुपयांची परकीय कमाई। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यामध्ये अजून पुढील 10 दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शेती पिकांची काळजी घ्या। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हा तो देखील कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।